लेग कट केलाय आणि एक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय यष्टी मागे बाबाजी. समालोचन करण्यासाठी येत आहेत रवी नडगिरी. एक सुंदर समालोचन करतात. थँक्यू. धन्यवाद ओमकार. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5 2 दिवसाच्या सामन्यातील शेवटचा दिवस. तर पाहूया की कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक चषक. एका धावती समाधान मानावं लागेल. या 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलं ते म्हणजे कराड पाटण युवा मित्र मंडळ. यांच्याकडून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये हे आपल्याला सुशांत वॉटर सप्लायर्सचे प्रोप्रायटर सुशांत मांढरे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. गच्चाळ क्षेत्ररक्षण. धाव संख्या मात्र 5 ने वाढते. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकांचं आकर्षक चषक हे आपल्याला स्टार हेल्थ इन्शुरन्सचे ॲडवायझर श्री विकास मांढरे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचं जे चषक आहे ते आपल्याला निखिल पवार यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द मॅच हे आपल्याला गौराज खिलारी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या सर्व संघ मालकाला जे आपण सन्मान चिन्ह देतो ते सन्मान चिन्ह आपल्याला श्रीनाथ ज्वेलर्स, आकाश घुटुगडे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे या 2 दिवसाच्या स्पर्धा त्या आपण यूट्यूबद्वारे लाईव्ह पाहताय हे आपल्याला अक्षय नावडकर, चेतन तरडे, ओमकार भोईटे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी करण्यात आलेली आहे ती व्यवस्था काळ भैरवनाथ वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर हितेश मांढरे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं त्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही सह्याद्री चॅलेंजर ग्रुपच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतो आहे. यानंतर वळूया आपण या सामन्याकडे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8. तर पाहूया की वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येणार आहे. कारण की दोन्ही सुद्धा तुल्यबल संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवरती नितीन आहे, नॉन स्ट्राईकला सुमित पुजारी. तर पाहूया की वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येणार. निश्चित रूपानं गोलंदाजावरती थोडंसं दडपण असणार आहे कारण की दोन्ही सुद्धा घातक फलंदाज मैदानावरती अजूनही दाखल आहेत. सामन्याला सुरुवात. वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय अमिश. सामना करतोय नितीन. धाव संख्या 8 झाली आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतोय अमिश. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करताना पहिला चेंडू तितका सुरेख टोलावलाय. पंचांकडे दाद आणि पहिला मोठा धक्का पडतोय नितीनच्या रूपात. आता मात्र पाहावं लागणार आहे की नितीनची जागा कोण भरून काढणार आहे. नितीनची जागा भरून काढण्यासाठी येतोय दिगंबर. दिगंबरला आणि सुमितवरती दोघांवरती मोठी जबाबदारी असणार आहे कारण की धावांचा डोंगर जर उभा करायचा असेल तर या दोन्ही फलंदाजांना मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे कारण की विरुद्ध संघ हा सुद्धा तितकाच बलाढ्य संघ आहे. या संघामध्ये जर आपण पाहिलं तर गौराज आहे, रोहित आहे, परी आहे, अपूर्व आहे, आशिष पाटील सुद्धा आहे, सुजल आहे.
आणि होल अँड सोल म्हणू आपण बाबाजी. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. PN वॉरियर्स विरुद्ध मराठा वॉरियर्स या दोन संघांमध्ये. सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेची मर्यादा आहे आणि अंतिम फेरीचा सामना सुद्धा आपल्याला आजच्या या दिवसामध्ये खेळवायचा, याची नोंद घ्यायची आहे. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातला. आता मात्र घेऊन येतो नवीन फलंदाज दिगंबरसाठी. पंचांनी नो घोषित केलाय. चेंडू जातोय डी झोनमध्ये. नो +1, 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या मात्र झाली आहे ती म्हणजे 10. एक चेंडू 10 धावा आणि एक गडी बाद झालाय. पुन्हा एकदा पंचांच्या त्याच दिशेने दुसरा चेंडू घेऊन येतोय. या चेंडूवर त्यावर प्रहार केलाय. थोडासा कच्चा क्षेत्ररक्षण. आता मात्र चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या झपाट्याने वाढते. चौदा. दुसरं षटक मार्गास्त आहे. 2 चेंडू झाले. धावसंख्या मात्र झाली ती म्हणजे 14. पुन्हा एकदा बाबाजी काहीतरी कान म्हणता देतोय. रोहित फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करतोय. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करावी लागणार आहे अमिशला. तिसरा चेंडू पंचांच्या त्याच दिशेने घेऊन येतोय डिगोसाठी. तितकार सुर एक टोलवलाय. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा जातोय ऑफच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 18. थोडंसं महागडं षटक म्हणू आपण अमिशचं. 18 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि चेंडू झालेत मात्र 3. महागडं षटक म्हणू आपण, कारण की ज्या वेळेला पहिलं षटक हे अक्षयने टाकलं होतं त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तर दुसरं षटक स्वतः अमिश घेऊन आला आणि त्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 10 धावा कुटण्यात यशस्वी होतोय डिगू आणि सुमित. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन. बाबाजी आणि रोहित एकमेकांना कान बंद देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय पंचांच्या त्याच दिशेने डिगोसाठी. 4 चेंडू 18 धावा. आता मात्र गच्चा क्षेत्ररक्षण जेल या ठिकाणी सोडलेला आहे. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 19 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू झालेत. धावसंख्या 19. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत दुसऱ्या षटकातले. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय सुमित. तर पाहूया की दुसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर 2 चेंडू मध्ये किती धावा कुठतोय तितका सूर एक टोलेला. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित कडून. आता मात्र दुसरा धक्का पडतोय धावचीच्या रूपात मराठा बाजी संघाला दिगंबरच्या रूपात. आता मात्र डिगूची जागा भरून काढण्यासाठी येतोय आदेश. आदेश सुद्धा तितकाच घातक फलंदाज आहे. ज्या वेळेला आदेश फलंदाजी करत असतो त्यावेळेला निश्चित रूपाने आपल्याला मॅक्सवेलची आठवण येते. तर पाहूया की किती घातक फलंदाजी करतोय आदेश. शेवटचा चेंडू तितकार सुर एक टाक टोलवलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पंचांकडे धावचीची दाद मागतोय. चौथा झटका पडतोय सुमितच्या रूपात. चांगलं क्षेत्ररक्षण. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 19. तर पाहूया वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं डबल धमाका षटक कोण घेऊन येत आहे. या षटकांमध्ये जितक्या धावा कुटणार तितक्या डबल धावा मिळणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. तर पाहूया की तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 19. वैयक्तिक पहिलं संघासाठी डबल धमाका षटक. स्ट्राइक वरती आदेश आहे. नॉन स्ट्राइकला मंगू आहे. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय परी.
पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. पाहूया की कशा प्रकारे हे डबल धमाकाचं षटक घेऊन येणार आहे. निश्चितपणे गोलंदाजावरती थोडंसं दडपण असणार आहे. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण की या षटकामध्ये जितक्या धावा कुटणार आहेत तितक्या डबल धावा संघाला मिळणार आहेत. तर पाहूया. पहिला चेंडू अंगाला टालतोय. एक धाव पूर्ण होते, परंतु दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. 2 धावा मिळणार आहेत. धाव संख्या 21. 2 धावा. 21 धावा झाल्यात. पहिला चेंडू अचूक टप्प्यांवरती पाहायला मिळाला. तर पाहूया की दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय परी. तितकार सुरेख टाळलाय. चेंडू अंगाला टाळतोय. निर्धाव चेंडू. धाव संख्या मात्र ठप्पच आहे, ती म्हणजे 21. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू झालेत. धाव संख्या 21. चांगलं षटक म्हणू आतापर्यंत परीचं. तिसरा चेंडू फुल टॉस घेतलाय. तितकार सुरेख टोलवलाय. आता मात्र गच्चा क्षेत्ररक्षण अक्षय कडून. धाव संख्या मात्र 8 ने वाढते. धाव संख्या 29. 29 धावा झाल्यात. 3 चेंडू 29 धावा. 29 धावा 3 चेंडू. अजूनही 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया पुढे येऊन टोलवलाय. तितका सुरेख. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. 31 धावा झाल्यात. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 31. तिसरं षटक मार्गात आहे. तितकार पुढे येऊन टोळण्याचा प्रयत्न. एच लागतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. कोणत्याही प्रकारचं ताळमेळ या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये मंगू आणि आदेश कडून. 5वा धक्का पडतोय मराठा बाजा संघाला आदेशच्या रूपात. धाव संख्या मात्र 2 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 33. 33 धावा. शेवटचा 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 33. धाव संख्या 33. शेवटचा 1 चेंडू अजूनही बाकी आहे तिसऱ्या षटकातला. तर पाहूया की शेवटच्या या एका चेंडूवरती किती धावा मिळत आहेत. स्ट्राईक वरती आता मात्र येतोय पाटील साहेब, संघ मालक मराठा बाजा संघाचे. पंचांना विनंती आहे की पंच सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. शेवटचा चेंडू मंगूसाठी घेऊन येतोय परी. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. तितका सुरेख टोलवलाय. 1 धाव पूर्ण होते, परंतु थोडासा गच्चा थ्रो. 2-2 4 धावा मिळणार आहेत. 4 धावा. धाव संख्या 4 ने वाढते. 37. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 37. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. तर पाहूया की शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठतात आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार आहे PN वॉरियर्स या संघासमोर. संघ मालक अजूनही मैदानावरती दाखल आहेत. त्याचप्रमाणे स्ट्राईकवरती मंगेश आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 37. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय अपूर्व. तर पाहूया की शेवटच्या षटकांमध्ये किती धावा कुठण्यात यशस्वी होणार आहे मराठा बॉयझा संघ. सामन्याला सुरुवात करायची आहे. 37 धावा झालेल्या आहेत 3 षटकांमध्ये. पहिला चेंडू स्लोम टाकलेला, मात्र दिशाहीन चेंडू. वाईटचा इशारा. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 38. 38. पुन्हा एकदा तोच चेंडू घेऊन येतोय पंचांचा त्याच दिशेने. फुल टॉस टाकलेला चेंडू. तितकार सुरेख टोलवला आहे. थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय 4 धावांसाठी. धाव संख्या झाली ती म्हणजे 42.
42 धावा झालेल्या आहेत. पहिल्या इनिंग मधले 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. गच्चाळ गच्चाळ क्षेत्ररक्षण 42 धावा, 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की 5 चेंडूमध्ये किती धावा कुठण्यात यशस्वी होते मंगू आणि पाटील. रिव्हर ठोकण्याचा प्रयत्न, आता मात्र नेर धाव चेंडू म्हणू आपण. चांगला चेंडू होता. 2 चेंडू झालेत. तिसरा चेंडू फुल टॉस टाकलेला, तितका सुरेख टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, संघासाठी 3 धावा रोखण्यात यशस्वी होतोय. तीन चेंडू झालेत. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिल्या इनिंग मधले शेवटचं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईक वरती पाटील. फुल टॉस टाकलाय, चेंडू मात्र अंगाला टाळतोय. एक धाव तर निश्चित रूपाने मिळणार आहे. पहिल्या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की या 2 चेंडू मध्ये किती धावा कुठण्यात यशस्वी होतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवणार आहे पीएन वॉरियर्स या संघासमोर. फुल टॉस टाकलेला चेंडू एच लागतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा म्हणून आपण चोरटी धाव. धाव संख्या 2 ने वाढते. एक चेंडू अजूनही बाकी आहे. गच्चाळ गच्चाळ क्षेत्ररक्षण, कोणत्याही प्रकारचा ताळमेळ या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चोरटी धाव. शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू दिशाहीन वाईड, अतिरिक्त धाव. 1-1 ने धाव संख्या वाढते. शेवटचा चेंडू अजूनही. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. आता मात्र गोलंदाज आपली लिंक विसरतोय. तितकार सुरेख टोलवलाय. चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावाने संघाची धाव संख्या वाढते. 52 52 धावा जिंकण्यासाठी 53 धावांचं आव्हान ठेवलंय पीएन वॉरियर्स या संघासमोर. चला मराठाबाद मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी जो सामना सुरू आहे पीएन वॉरियर्स विरुद्ध मराठा बॉयज या दोन संघांमध्ये सुरू आहे. 53 धावांचं आव्हान ठेवलंय पीएन वॉरियर्स या संघासमोर मराठा बॉयज या संघानं. तर पाहूया की कोणता संघ या सामन्यामध्ये विजेता ठरणार आहे. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5व. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक चषक. चला पंच, मराठा बॉयज या संघानं मैदानाचा ताबा घेतलेला आहे. पीएन वॉरियर सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. वेळेची मर्यादा आहे. अंतिम फेरीचे सामने सुद्धा आपल्याला याच मैदानावरती खेळवायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. त्रेपन्न धावांचं आव्हान ठेवलंय मराठा बॉयज या संघानं पीएन वॉरियर्स या संघासमोर. या सामन्यासाठी पंच म्हणून भूमिका घेत आहेत पंच टायगर आणि पंच अभिषेक डिसले. 53 धावांचं आव्हान ठेवलंय मराठा बॉयज या संघानं. चला पीएन वॉरियर सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत.
चला रोहित, PN वॉरियर सलामीचे फलंदाज पाठवायचे. चला 53 धावांचं आव्हान ठेवलंय. मराठा बॉयज या संघानं 53 धावांचं आव्हान ठेवलंय. तर पाहूया की PN वॉरियर या संघाकडून सलामीचे कोणते दोन फलंदाज येत आहेत. कर्णधार रोहित स्वतः मैदानावरती दाखल येतोय. PN वॉरियर्स या संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राईक वरती आदित्य, नॉन स्ट्राईकला कर्णधार स्वतः रोहित आहे. तर पाहूया की वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिलं मराठा बॉयज या संघाकडून कोण षटक घेऊन येत आहे. कारण की 53 धावांचं आव्हान ठेवलंय. तर पहिलं षटक कोण घेऊन येते पाहूया. निश्चित रूपानं गोलंदाजावरती दडपण तर असणारच आहे. कारण की रोहित सुद्धा एक घातक विघातक फलंदाज आहे. कॅप्टन कुल म्हणून ज्यांची भूमिका आहे ती म्हणजे नितीन सावंत. चला पंच तुम्ही काहीतरी बोला. सामन्याला सुरुवात करायची आहे. अरे तोच प्लेयर इथून आता फिरून परत इकडे आलाय. बॉलर्स नेम सुंदर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे सुंदर. पंचांच्या उजव्या दिशेने गोलंदाजी करतोय. पाहूया सुंदर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सुंदर टाकलेला परंतु एच लागलाय. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडतोय आदित्य. जाऊ नको कुठे. अरे कुठे जाऊ नको. कुठे जाऊ नको. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करताना सुंदर. दुसरा चेंडू पंचांच्या त्याच दिशेने घेऊन येतोय. पुन्हा एकदा शॉर्ट लाईन टाकलाय. चेंडू तितकाच थोडे टोलला नाही. आता मात्र गाठच्या क्षेत्ररक्षण. चांगला समाचार घेतोय सुंदरचा. सुंदरला सुंदर टोलवतोय 4 धावांसाठी. 2 चेंडू झाले. धाव संख्या 5. नितीन काहीतरी कान मंत्र देतोय सुंदरला की कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण की 53 धावांचं आव्हान ठेवलंय. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत असे. 2 चेंडू झालेत आणि धाव संख्या मात्र झाली आहे ती म्हणजे 5. तिसरा चेंडू तितका सुरेख टोलला. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर गोलंदाजी सुंदर करतोय. 3 चेंडू आणि 5 धावा झाल्यात. पहिलं षटक मार्गास्त आहे. 53 धावांचं आव्हान ठेवलंय. चौथा चेंडू पुन्हा एकदा एच लागतो आणि चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या मात्र 1 ने वाढते. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू झालेत आणि धाव संख्या मात्र झाली ती म्हणजे 6. चांगलं षटक म्हणू आपण आतापर्यंत सुंदरकडून. आता मात्र पुढे येऊन टोळलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा रोखण्यात यशस्वी ठरतोय मंगू. 5 चेंडू झालेत आणि धाव संख्या मात्र झाली आहे ती म्हणजे 7. चांगलं षटक सुंदर घेऊन येतोय. 1 चेंडू अजूनही बाकी आहे सुंदरचा. तर पाहूया की शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा मिळत आहेत. स्ट्राईक वरती रोहित आहे. आता मात्र पहिला धक्का पडतोय PN वॉरियर या संघाला रोहितच्या रूपात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 1 गडी बाद आणि 7. 18 चेंडू अजूनही बाकी आहेत. 53 धावांचं आव्हान ठेवलंय मराठा बॉयज या संघानं PN वॉरियर्स या संघासमोर. आता मात्र रोहितची जागा भरून काढण्यासाठी येतोय साहिल बाबाजी. बाबाजीवरती सुद्धा एक मोठी जबाबदारी असणार आहे. जर 53 धावांचं आव्हान जर PN वॉरियर्स या संघाला जर पार करायचं असेल तर आदित्य आणि बाबाजी या दोन्ही फलंदाजांना मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे. कारण की पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 7.
आणि पहिल्याच षटकामध्ये मोठा धक्का पडतोय रोहितच्या रूपात PN वॉरियर्स या संघाला. तर पाहूया की आता वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय दिगंबर, कशा प्रकारे हाताळतोय. फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा थोडंसं परिवर्तन करताना चला नितीन, सामना लवकर खेळवायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 7. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतोय डिगू. आता मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावासाठी. धावसंख्या 8. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू झालाय आणि 8 धावा. आता मात्र चेंडू जातोय गॅप मध्ये 4 धावांसाठी. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू झालेत म्हणजे जवळजवळ 8 चेंडू मध्ये 12 धावा कुठण्यात यशस्वी होतोय. तिसरा चेंडू आता मात्र पुढे येऊन टोलवला आहे. आता चांगलं क्षेत्ररक्षण संदीप कडून. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 13. 3 चेंडू झालेत. 13 धावा. 13 धावा झाल्या 3 चेंडूमध्ये. तर पाहूया की उर्वरित 3 चेंडूमध्ये किती धावा कुठण्यात यशस्वी होतोय. बाबाजी सुरेख टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर निश्चित रूपाने मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू झालेत. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की 2 चेंडूमध्ये किती धावा कुठण्यात यशस्वी होतोय. धावसंख्या झाली आहे ती 14 वरती. पाचवा चेंडू आदित्यसाठी घेऊन येते डिगू. पुढे येऊन टोलवलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. 15 धावा झाल्यात. 1 चेंडू अजूनही बाकी आहे दुसऱ्या षटकातला. तर पाहूया की दुसऱ्या षटकातला या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा मिळतोय. स्ट्राईक वरती साहिल आहे. नॉन स्ट्राईकला आदित्य आहे. 15 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू. आता मात्र नेट धाव चेंडू म्हणू आपण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 1 गडी बाद आणि 15 वरती. 53 धावांचं आव्हान आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15. तर पाहूया की तिसरं डबल धमाका षटक कोण घेऊन येत आहे. 15 धावा झाल्यात. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 15 झाली आहे. 53 धावांचं आव्हान आहे. किती बॉल किती पाहिजे. 38. 12 चेंडूमध्ये 38 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 38 धावा. 38 धावा 12 चेंडूमध्ये. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. 53 धावांचं आव्हान. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय डबल धमाका षटक. कर्णधार संघ मालक स्वतः येतोय पाटील. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना निश्चित रूपानं पाटील यांच्यावरती दडपण असणार आहे. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करावी लागणार आहे. चला तर पाहूया. 12 चेंडू 38 धावा. 38 धावा 12 चेंडूंमध्ये. अतितटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. PN वॉरियर्स पहिल्या चेंडूवरती धावचीत होतोय साहिल. मोठा झटका म्हणून आपण PN वॉरियर्स या संघाला. आता मात्र साहिलची जागा भरून काढण्यासाठी येतोय सुजल. 11 चेंडू 38 धावा. 38 धावा 11 चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 1 चेंडू झालाय आणि धावसंख्या मात्र झाली आहे ती म्हणजे 15. सामना कोणत्याही क्षणी कलाटणी देऊ शकतो. पाहूया. 11 चेंडूमध्ये 38 धावांचं आव्हान आहे. पुढे येऊन टोलण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळणार आहेत आताच्या. धावसंख्या 17 झाल्यात. 17 धावा. 10 चेंडू 36 धावा. 36 धावा 10 चेंडूंमध्ये. आता मात्र सुजल येतोय.
पंचांनी नो घोषित केलाय. 2 धावा मिळणार आहेत आताच्या. धाव संख्या 19. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू झालेत आणि 19 धावा झाल्यात. पुन्हा एकदा पंचांच्या त्याच दिशेने गोलंदाजी करतोय पाटील सुजलसाठी. पुढे येऊन टोलण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळणार आहेत. धाव संख्या 21. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू झालेत. 21 धावा झाल्यात. पुन्हा एकदा पुढे येऊन टोलवला आहे. आता मात्र चेंडू जातोय गॅप मध्ये. धाव संख्या 8 ने वाढते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 29 वरती. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 29 धावा झाल्यात. तर पाहूया की शेवटच्या 2 चेंडू मध्ये किती धावा कुटण्यात यशस्वी होतोय आदित्य. 29 धावा. पुन्हा एकदा पुढे येऊन टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 2 4 धावा मिळणार आहेत आताच्या. 33 धावा झाल्यात. 1 चेंडू अजूनही बाकी आहे डबल धमाका षटकातला. तिसरे षटक मार्गस्थ असताना 5 चेंडू झालेत आणि धाव संख्या मात्र झाली ती म्हणजे 33. म्हणजे 7 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 20 धावा. 20 धावा 7 चेंडूंमध्ये. अतितटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय मराठा बॉयज विरुद्ध PN वॉरियर्स या 2 संघांमध्ये. 33 धावा. तितका सुरेख टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा तर निश्चित रूपाने मिळणार आहे. 4 धावा मिळत आहेत. पंचांनी निर्णय द्यायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. 4 धावा मिळणार आहेत आताच्या. हे स्कोर काय झाला. सहा चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू 16 धावा. 16 धावा 6 चेंडूंमध्ये. तर पाहूया की शेवटचा निर्णायक षटक कोण घेऊन येत आहे. 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय आदेश. निश्चित रूपानं भरपूर असं दडपण असणारे आदेशवरती. एकतर्फी खेळी आपल्याला पाहायला मिळते PN वॉरियर्स या संघाकडून. आदित्य 6 चेंडू 16 धावा. 16 धावा 6 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या दिशेने उजव्या दिशेने गोलंदाजी करतोय आदेश. तितकार सुरेख टोलवलाय गॅप मध्ये. आता मात्र 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय आदेशचं. 5 चेंडू आणि 12 धावा. 12 धावा 5 चेंडूंमध्ये. पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतोय. स्वागत करतोय आदेशचं. उर्वरित 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. दुसरा चेंडू. आता मात्र एच लागतोय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 4 चेंडू आणि 11 धावा. कंपल्सरी चेसिंग असणार याची नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडूंमध्ये. अतितटीचा सामना पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा आदित्यसाठी. आता मात्र फुल टॉस टाकलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. डॉट चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. सह्याद्री चॅलेंजर ट्रॉफी पर्व 5. 3 चेंडू 11 धावा.
11 धावा 3 चेंडूमध्ये. 3 चेंडूमध्ये 3 चौकारांची आवश्यकता आहे पीएन वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी. 3 चेंडू 11 धावा. 11 धावा 3 चेंडूमध्ये. पंचांनी नो घोषित केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळणार आहे. बॉल सुद्धा काउंट होतोय. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. एकच आहे ना मग. हा एकच आहे. 2 11 पाहिजे. 1 9 आहे. 3 11 पाहिजे होता ना. हा 2 10. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. पाहूया. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. वाईड. 2 चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेसिंग असणार याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 9 धावा. वाईड. 2 चेंडू मध्ये 2 चौकारांची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना. 2 चेंडू 2 चौकार. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. तर पाहूया. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चौकार. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी. तर पाहूया की कोणता संघ हा सामना जिंकतोय. 53 धावांचं आव्हान ठेवलंय मराठा बॉयज या संघानं पीएन वॉरियर्स या संघासमोर. तर तो सामना येऊन पोहोचतोय 1 चेंडू आणि 4 धावांवरती. थोडंसं महागडं षटक म्हणू आपण आदेशचं. सुमित पाटील सर्वजण कान मंत्र देत आहेत आदेशला की कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण की 6 चेंडूमध्ये 16 धावांचं आव्हान असताना तो सामना येऊन पोहोचतोय 1 चेंडू आणि 4 धावांवरती. पाहूया कोणता संघ हा सामना जिंकतोय. मराठा वॉरियर्स की पीएन वॉरियर्स. पंचांनी नो घोषित केलाय आणि पीएन वॉरियर्स या संघानं हा सामना जिंकलाय. पीएन वॉरियर्स या संघानं हा सामना जिंकलाय. चांगली फलंदाजी. एकतर्फी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आदित्यकडून. 53 धावांचं आव्हान अगदी सहजरित्या पार करतोय पीएन वॉरियर्स हा संघ.